श्री दत्ता 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 हे श्री दत्ता 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 हे श्री दत्ता 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 जय हो श्री दत्ता 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 स्वामी अवधूता श्री दत्ता 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 तारी बाबा श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता दत्ता श्री दत्ता श्री दत्ता अवधूता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता स्वामी अवधूता श्री दत्ता दत्ता श्री दत्ता दत्ता श्री दत्ता दत्ता अवधूता श्री दत्ता 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 श्री दत्ता श्री दत्ता 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 स्वामी अवधूता श्री दत्ता 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 श्री
दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता श्री दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्ता हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय। अत्रि अनुसया माता की, नरसिंह सरस्वती महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कथेचा द्वितीय दिवस। चिंतन सुरुदेव दत्तात्रेय भगवान की। आज कथेचा द्वितीय दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कथा करत असताना इथं जमलेली सर्व माता भगिनी, पुरुष मंडळ, आबालवृद्ध तरुण मंडळ, सर्व माझे सहकारी मित्रमंडळी, सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेली ही दिव्य कथा म्हणजे दत्तचरित्र कथा। आज दत्तप्रभूंचा आपल्याला जन्म पाहायचा आहे। थोडा कमी करावाच। काल आपण नामचिंतनाचं आणि ग्रंथाचं महात्म्य आपण काल श्रवण केलेलं आहे। जीवनामध्ये आपल्या जी काही संकट आहेत, जी काही दुःख आहे, जी काही पीडा आहे, ती घालवण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये, या भगवत नामचिंतनामध्ये आहे। अर्थात जगतामध्ये जेवढे काही संकट आहेत त्याच्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवत नामचिंतन। याच्याशिवाय त्याच्यातून मुक्ती आपल्याला मिळणार नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी भगवत नामचिंतन केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे। दत्त महाप्रभूची कथा श्रवण करत असताना अगदी उत्साहामध्ये आपण सगळेजण श्रवण करत आहात। काल मस्त ऊन लागत होतं, आज मस्त थंडगार वारं सुटलं। आणि कथेमध्ये, पारायणामध्ये, यज्ञामध्ये पाऊस येणं हे शुभ संकेत असतात। त्याच्यामुळे आपण मध्ये आहोत। थोडा घुमल्यासारखा आवाज व्हायलाय, पण क्लिअर ऐकू यायला ना तिकडे पाठीमागं? घुमालय का? बरं बरं, घुमालय म्हणाले तो। थोडा कमी करा आवाज माझा, इको कमीच करायचा। जगाचा करता धरता ईश्वर आहे। या जगाचा मालकच, त्याच्या सत्तेने हे सर्व जग चालतं। आपल्या सत्तेने, आपल्या म्हणण्याने, आपल्या विचाराने अजिबात चालत नाही। आपल्या बोलण्यामुळे आपलं घर नीट चालत नाही। आपल्या म्हणण्यानुसार घरी तरी वातावरण निर्मिती होतं का? नाही, होऊ शकत नाही। आपल्याला एक पाहिजे असतं आणि एक घरामध्ये होत असतं।
मग या जगतामध्ये हे सर्व काही होतं ते इच्छेमुळे आपल्या होत नाही, तर त्याच्या इच्छेमुळे होत असतं. सगळीकडे त्याची सत्ता आहे. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. इथं आणणारा तोच आहे, इथून सुखरूप नेणारा तोच आहे. जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून द्यायचंय का दुःख प्राप्त करून द्यायचंय, किती दिवस या पृथ्वीतला आपल्याला ठेवायचं हे आपल्या हातात नाही, ते त्याच्या हातात आहे. नाही ते जग त्याच्या सत्तेचं आहे. राहिली अनंता मग कोठे, नाही त्याच्या सत्तेनं सगळं चालतं महाराज. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, बस ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. त्याच्या सत्तेनं सगळं चालतं, आपल्या सत्तेनं चालत नाही. आणि या जगाची उत्पत्ती सुद्धा देवाच्या इच्छेनुसार झालेली आहे. या जगाची उत्पत्ती सुद्धा देवानंच केलेली आहे. त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी एवढा पसारा निर्माण केलेला आहे. बरं लक्षात घ्या. दत्तप्रभूची अवतार कथा श्रवण करण्याच्या अगोदर या सृष्टीचा विस्तार कसा झाला आणि मग दत्तप्रभूचा अवतार करून आपल्याला थांबायचंय. देवाला एकट्याला करमत नव्हतं म्हणून हे देवाना विविध तऱ्हेचे विविध नावाने अवतार धारण केलेले आहेत. लक्षात घ्या. एकम अद्वितीयम ब्रह्म आहे. तुमच्या डोक्यामध्ये असा संभ्रम निर्माण होईल, महाराज कोणी म्हणतं महादेवापासून सृष्टी निर्माण झाली, कोणी म्हणतं महाविष्णूपासून सृष्टी निर्माण झाली, कोणी म्हणतं दत्त महाप्रभूच या सृष्टीचे कर्तधर्ते आहेत. एक ध्यान ठेवा, शिव तत्व, दत्त तत्व आणि अर्थात ब्रह्मतत्व हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दत्तप्रभूंचा अवतार म्हणजे त्रिगुणात्मक मूर्ती, दत्त हा जाना. आणि म्हणून जे शिवतत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे ते एकच आहे. त्याच ब्रह्मतत्वाला मायेची उपाधी लागली की ते ब्रह्म राहत नाही आबा, तर ते काय होतं, ईश्वर होतो. त्याला मायातीत ईश्वर असं म्हणतात. मायातीत ईश्वर असं म्हणतात. त्या एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी एवढा पसारा वाढवलाय. आणि किती दिवस माणसाला एकटं करमत, किती दिवस करमत, 10 मिनिट. जास्तच एकांत आवडता मनुष्य असेल तर त्याला 1 महिना 1 वर्ष राहील एकटं, नंतर त्याला राहत नाही. आता माणसं एकटे राहतात पण त्यांच्या सोबत लागतंय मोबाईल आणि चार्जर. मोबाईल चार्जर दिलं, येड्या बाबडी जाऊन येडं किती वेळ थांबतं. त्या मोबाईलमुळे येडे झाले लोक. अतिरेक कोणत्याही गोष्टीचा नसावा. मोबाईल सुद्धा चांगली गोष्ट आहे पण त्याचा अतिरेक नसावा. म्हणून या जगतामध्ये देवाला करमत नव्हतं म्हणून देवाने या सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. शेषशाही भगवान आहेत आणि भगवंताच्या बेंबीतून कमळ बाहेर आलं आणि त्या कमळापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव म्हणायला लागला, मला कोणी जन्म दिला, कोण आहे माझा पिता हे पाहण्यासाठी इकडे पाहिलं, इकडे पाहिलं, पुढं पाहिलं, पाठीमागे पाहिला, वर पाहिला. जिकडं पाहला तिकडं त्याला मस्तक फुटलं. 5 मस्तकाचा ब्रह्मदेव आहे बर, पण आपल्याला 4 मस्तकाचा दिसतो. याचं कारण आहे, सृष्टी विस्तार करण्यासाठी ज्यावेळी देवानं परवानगी दिली त्याला अहंकार झाला. म्हणे मीच या सृष्टीचा करता धरता मालक आहे असा त्याला गर्व झाल्यामुळे
भोले शंकरजीनं त्याचं 5वं मस्तक महाराज त्याचा शिरच्छेद करून टाकला, म्हणून 4च मस्तक त्याला शिल्लक आहेत. अशा शिवमहापुराण कथेमध्ये आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. ब्रह्मासे गर्व झाला, रचिले मने जगाला, छेदिले शिर त्याचे, ब्रह्मा पूज्य झाला, करू आरती शिवाला. महादेवाने ते 5वं मस्तक त्याचं उडवून टाकलं, म्हणून त्याला 4च मस्तक शिल्लक आहे. तो ब्रह्मदेव आहे. तो जाना गेला, पण देवाचं आणखी त्याला काही यथासंग पद्धतीने आणखी कुठून देवाचं उगमस्थान आहे, कुठपर्यंत त्याचं असतं अजिबात त्याला काही माहिती नाही महाराज. आणि मग देवानं कृपादृष्टी टाकली आणि सांगितलं, ब्रह्मा तुला मी जन्म दिलाय, याच्यासाठी या पृथ्वी तलावर जीवसृष्टी निर्माण करा. आणि मग ब्रह्मदेवाने जीवसृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केली, अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केली. वैकृत सृष्टी आहे, देवसर्ग, कोमार्य सर्ग, जलचर, भूचर, खेचर, अहंकार, काम, क्रोध, मद, मत्सर हे सर्व महाराज निर्माण केलं. पण जीवसृष्टी वाढत नव्हती. आणि त्यावेळेस मात्र ब्रह्मदेवानी आपल्या पप्पाला फोन लावला. म्हणजे पप्पा म्हणलं नसेल, कळण्यासाठी म्हणावं लागतं. पिताजीला फोन लावला. पिताजी, काय ब्रह्मा, जीवसृष्टी वाढत नाही, काय करावं? त्यावेळेस जगाच्या मालकाने सांगितलं, ब्रह्मा जीवसृष्टी अशी वाढणार नाही, याच्यासाठी मानव निर्मिती झाला पाहिजे. या पृथ्वीतलावर एक स्त्री आणि एक पुरुष निर्माण करा, आणि त्याच्यातून मग जीवसृष्टी वाढेल. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या उजव्या बाहूतून पहिला पुरुष प्रकट झाला आणि डाव्या बाहूतून एक स्त्री प्रकट झाली. या पृथ्वीतलावर पहिला पुरुष आणि पहिली स्त्री जन्माला आली. त्या पुरुषाचं नाव कोणाला माहिती आहे का? महिला मंडळ. पहिली स्त्री जन्माला आली, तिचं नाव ए लाडकी बहीण. पहिली स्त्री जन्माला आली, तिचं नाव माहिती नाही? पुरुष मंडळी, आपल्या जातीचं पहिला पुरुष जन्माला आला, त्याचं नाव काय? तुम्ही सांगायचं नाही. इकडं महिला मंडळ. या पृथ्वी तलावर पहिला पुरुष जन्माला आला, त्याचं नाव आहे स्वयंभू मनु. आणि पहिली स्त्री जन्माला आली, तिचं नाव आहे शतरूपा राणी. आता लक्षात, मनु आणि शतरूपा राणी हे पहिले पुरुष आणि स्त्री जन्माला आलेली आहे. म्हणून माता भगिनी, तुमच्या जातीची पहिली स्त्री कोण आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिली स्त्री जन्माला आली शतरूपा राणी आणि स्वयंभू मनु, पहिले मनु. आणि या दोन दाम्पत्याला, संसारूपी त्या वेलीला सुंदर असे फुलं लागले, 5 फुलं लागले. त्याच्यापैकी 2 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत. 2 मुलं आहेत उत्तानपाद आणि प्रियव्रत, आणि 3 मुली आहेत आकुती, देवहूती आणि प्रसूती. त्या 3 मुली आणि 2 मुलं त्याला निर्माण झाले, जन्माला आले. जीवसृष्टी वाढायला लागली, पण तेवढ्यामध्ये या पृथ्वी तलावर एक संकट आलं. काय संकट आलं? जीवसृष्टी राहण्यासाठी जी पृथ्वी होती, ती पृथ्वी हिरण्याक्ष राक्षसानं चोरून नेली. या कथेमध्ये, त्या कथेची काय आपल्याला गरज नाही तेवढी, पण एडिंग पक्की होती म्हणून सांगावं लागते. हिरण्याक्ष नावाचा राक्षस होता. तो हिरण्याक्ष कोण होता माहिती आहे? हिरण्यकश्यपूचा मोठा भाऊ. त्याचं नाव काय? हिरण्याक्ष. आणि हिरण्याक्ष म्हणजे दुसरा कोणी नाही, जो लोभ असतो त्यालाच हिरण्याक्ष म्हणतात.
आणि जो अहंकार आहे त्यालाच हिरण्यकश्यप असं म्हणतात. तुम्हाला वाटतं का सत्ययुगामध्येच हिरण्यकश्यप होता राक्षस? आता नाहीत का? आता आहेत का नाही? बस सांगतो तुम्हाला, सत्ययुगामध्ये राक्षसाचं नाव आहे, त्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. सत्ययुगातला राक्षस त्याचं नाव आहे काय? हिरण्यकश्यपू. किती अक्षराचा आहे? किती अक्षराचा आहे? हिरण्यकश्यपू 6 अक्षराचा. बघा, युग पण मोठा आहे, राक्षस पण मोठा आहे, बरोबर? आता आहे का पुढं? सत्ययुगामध्ये राक्षसाचं नाव आहे हिरण्यकश्यपू. युग संपला, त्रेतायुग सुरू झाला आणि त्रेतायुगामध्ये राक्षस थोडा लहान झाला, त्याचं नावही लहानच आहे. त्रेतायुगातला राक्षस आहे, त्याचं नाव आहे रावण. किती अक्षराचा आहे? 3. सत्ययुगामध्ये किती अक्षराचा होता? 6. त्रेतायुगामध्ये किती अक्षराचा आहे? 3. त्याचं नाव काय? रावण. द्वापारिक सुरुवात झाला, द्वापार युगामध्ये 2 अक्षराचा राक्षस आला, त्याचं नाव काय? कंस. द्वापार युगामध्ये कोणता राक्षस आहे? कंस. आणि महाराज कलियुग सुरुवात झाला आणि कलियुगामध्ये 1च अक्षराचा राक्षस आहे, त्याचं नाव आहे मी. त्याचं नाव काय? मी. ह्या कलियुगातला सर्वात मोठा राक्षस आहे. याच्या एवढा राक्षस दुसरा कोणता बलवतर नाही. आणि मी पण आहे एवढा. अरे बाप रे, इथं कथाकार असू द्या, इथं गायक असू द्या, इथं वादक असू द्या, इथं महाराज ऐकणारा असू द्या, सांगणारा असू द्या, कुठेही जा, प्रत्येकाच्या अंतकरणात ज्याचा अधिराज्य आहे त्याचा बस सहवास प्रत्येकाच्या जवळ आहे, त्याचं नाव आहे अहंकार. मीपणा. किती मीपणा आहे? अरे बापरे, एवढा मीपणा, एवढा मीपणा. संसारामध्ये मीपणा असतो द्या सोडून, पण परमार्थामध्ये सुद्धा मीपणा आलेला आहे आता. आणि माणसाचा स्वभाव असतो बघा, चांगलं केलं वा वा, काय सुंदर निवेदन झालं, महाराज उगा होते का? 2 मजली घर तुम्ही छान बांधले बघा. महाराज, आमच्या वडिलाच्या काळात काहीच नव्हतं, पत्र गळत होते. जे काय आता 10 एकर जमीन आहे, 2 मजली इमारत आहे, ते फक्त आणि फक्त कोणामुळे आहे? बोला बोला बोला. किती मोठा राक्षस आहे खरं सांगा बरं. तुम्ही म्हटल्यामुळे सगळं होतंय का? पण किती मीपणा. मी सतत विनोदानं सांगत असतो महाराज, या अहंकारानं भल्या भल्याचे बिल काढले. काय आपले कसे बिल निघतील मग? अहंकाराने महाराज प्रत्येकाला नाळ दिलाय. भागवतामध्ये आपण कथा ऐकलेली आहे. व्यासांचे चिरंजीव, त्यांचं नाव काय? शुकदेव. त्या शुकदेवांना सुद्धा या अहंकारानं पछाडलेला आहे. अभिमान लागे सुखाची पाटी, व्यासे उपराटी ग्रंथी केली. जनक भेटीसी पाठविला, जेने अभिमानाने खोटे केले. त्याला सुद्धा अभिमानानं सोडलं नाही. आणि आपण घरी बसल्या ठिकाणी अभिमान करतो. काय काय माणसं तर महाराज, पोरं नीट वागणं चालेल की पोराला म्हणतात, पोरो नीट वागा. गाडी आहे माझ्यामुळं, गाडीला पेट्रोल आहे माझ्यामुळं, मोबाईलला बॅलन्स आहे माझ्यामुळं. बायकोला म्हणत असतो, भाकर झाली का? स्वयंपाक झाला का? बायको जर म्हटली थांबा थोडं, तिला म्हणत असतो, तुला एवढं होत नाही का? वेळेवर जेवायला देता येत नाही का? मी आहे म्हणून सगळं संसार आहे. मी जर मेलो तर तुम्हाला खायला सुद्धा मिळणार नाही. बाप म्हणत असतो पोराला, पोरो मी आहे म्हणून तुमची आयुष्य चालू आहे. मी जर मेलो र तुम्हाला भाकर सुद्धा खायला मिळणार नाही. मी म्हणत असतो, तू मरून बघ र, आज 1 खाले उद्या 2 खातात. काही नाही लोकांचं महाराज. कशाचा मीपणा. एका ठिकाणी मी चहा प्यायला गेलो होतो. ते चहा प्यायला गेलो, छोटे महाराज, ते चहा प्यायला गेलो आणि मग तिथं ते म्हातारे बाबा, त्यांनी मला ते 2 मजली इमारत फिरून दाखवली. माणसं घर दाखवतात आणि आपण हे घर बघायला जातोच म्हणा. कशासाठी जातो तुम्हाला माहितच आहे. ते उगाच चहाचं निमित्त असतंय.
आणि ते बघावं लागतेच आता तिथं. आणि माणसं दाखविताना मामी चांगलं दाखवित नाहीत. माणसानं दाखवा बरं, काय काय दाखवा. बैठक रूम दाखवावी, देवघर दाखवावं, किचन रूम दाखवावी, बस झालं की. बाथरूम तिकडे नेऊन दाखवतात. महाराज शावर लई भारी. अरे त्याला काय पेट्रोल येणार आहे का, काय पाणीच येणार आहे ना. दुसऱ्या मजल्यावर गेलो, तिथून दाखवलं शेत. म्हणे महाराज हे सगळं आपलंच आहे. खाली बसलो, त्याला 3 सुना होत्या. आता सुनं देखत तरी यानं शांत बसलं पाहिजे का नाही. सून तिकडून चहा घेऊन आली, सुनाच्या देखत म्हटला, महाराज ही 3 नंबरची सून आहे. हिच्या लग्नाला 8 वर्ष झालेत. आणखी घराच्या बाहेर काढलं नाही हिला, आणखी घराच्या बाहेर काढलं नाही हिला. घरी बसून खातात फक्त माझ्या जीवावर. मी त्या ताईला म्हटलं, ताई खरं आहे का मामा जे बोलतात ते खरं आहे. तिनं ते चहाचं तबक खाली ठेवलं आणि मला म्हणली, महाराज माझ्या लग्नाला 8 वर्ष झालेत, मी घराच्या बाहेर गेले नाही. 3 टाइम जेवढी भाकर खातो ना आम्ही, जेवढ्या काय मी भाकरी खातो ना, ते आमच्या मामाच्या जीवावर खातो. उद्या जर मामा मेले तर गुलाबजाम तळता म्हणे. याले का नाही की लक्षात आहे. म्हणजे म्हातारा जिवंत आहे तोपर्यंत फक्त भाकरीच खात्यात. म्हणजे गोडधोड खाण्यासाठी याला आधी कशाचं काय महाराज. माणसाने गर्व करू नये. मी तर म्हणत असतो महाराज, अहो एखादा आवडता व्यक्ती गेलाच तर माणसं 3 दिवस रडतात. चांगला व्यक्ती मरू द्या, 3 दिवस रडतात. आता तर अशी परिस्थिती आहे, ज्या दिवशी मेले त्या दिवशी ते घंटाभर रडतात फक्त. काहीच नाही. ते एकदा जाळून आलं की बस, तू तिकडं ना आम्ही इकडं. जास्त प्रिय असेल तर 3 दिवस, जास्तच प्रिय असेल तर 10 दिवस. मामी याच्या पुढं 1 दिवस, 1 तास बस. जास्त प्रिय असेल तर मग कीर्तनामध्ये आम्ही मायबाप सांगितले तर मग तिथं 15 मिनिटं. कशाचं काय राहिलं महाराज. आपल्यासाठी कोणीच तयार नाही, पण आपला आणखी अहंकार निर्मूलन होत नाही. ही शोकांतिका आहे आपली. म्हणून या अहंकारानं प्रत्येकाला महाराज देवापासून कोसो दूर नेलंय. आणि देव मिळवण्यासाठी जर आपला सायास असं चालू असेल, देव मिळावा असं वाटत असेल, तर दारामध्ये पहिला शत्रू आहे त्याला बाजूला काढा. त्या शत्रूचं नाव आहे मीपणा. येताना घेऊन आला सिका, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. येताना घेऊन आला शिकार, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. शेती गाडीन मोटार मागे, तुझी धन दौलत शेती गाडीन मोटार गाडी. येथेच सर्व राहणार तुझ्या आवडीची मोटार गाडी. समजून घे, समजून घे, धनाचा तू लोभ सोडून दे भल्या मानसा. हे नको
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की जय. मग अहंकारामुळे जर आपल्याला देवापासून कोसो दूर जर जावं लागत असेल आणि ती एक गोष्ट सोडल्यानंतर देव जर मिळत असेल तर आपण त्याला त्यागलं पाहिजे का जवळ घेतलं पाहिजे? त्यागलं पाहिजे. आणि तोच मीपणा हिरण्यकशिपू आहे, तोच लोभ म्हणजे हिरण्याक्ष आहे. आणि त्या हिरण्याक्षानं पृथ्वी चोरली आणि रसातळाला नेली. आता जीवसृष्टी वाढायला लागली, राहण्यासाठी जागा नव्हती. आणि मग मात्र पुन्हा देवाकडे विनंती केली, देवा जीवसृष्टी वाढायला लागलेली आहे पण राहण्यासाठी जागा नाही. काय झालं? हिरण्याक्ष नावाच्या दैत्यानं पृथ्वी चोरून नेली. आणि मग ती पृथ्वी वर काढण्यासाठी तुम्हाला अवतार धारण करावा लागेल. आणि सगळ्याच्या विनंतीला मान देऊन देवाने एक अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव आहे वराह भगवान. बोलिये वराह भगवान की जय. आणि भगवंत रसातळाला गेले, हिरण्याक्षाबरोबर युद्ध केलं, त्याला मारलं आणि पृथ्वी वर काढली. हे हिरण्याक्ष म्हणजे कोण आहे? तर कश्यप आणि दितीचा मुलगा आहे. कश्यप आणि दितीचा मुलगा आहे. आता ही कथा पाठीमाग आणखी जाते. ज्यावेळेस सनकादिक देवाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस हे द्वारपाल होते देवाचे, जय आणि विजय. त्यांनी जाऊ दिलं नाही. यांना राग आला, त्यांनी शाप दिला. त्यांनी सांगितलं 7 जन्म राक्षस होऊन पडताल. आणि मग उशाप मागितला आणि मग त्यांना उशाप दिला, जर तुम्ही देवाची अशी सेवा केली तर तुमचा 7 जन्मात उद्धार, आणि तुम्ही देवाची विरोध भक्ती केली तर तुमचा 3 जन्मात उद्धार. आणि मग देवाने विचारलं, जय आणि विजय तुम्हाला 7 जन्म सेवा करायची का 3 जन्म विरोध करायचा आहे? ते म्हणे 7 जन्म कोण वाऱ्या करा, कोण पारायण करा, कोण गाणगापूरला जा, कोण पंढरपूरला जा, कोण तुळजापूरला जा, कोण ते काकडा करा, कोण हरिपाठ करा. ते करणं नकोच, विरोध करायचा. आणि म्हणून मंडळी आपल्या गावात कथेला, कीर्तनाला, सात्विक कार्यक्रमाला जे विरोध होतं का नाही, ही आताची पैदास नाही, ही तेव्हापासूनची वंशावळी आहे. हे तेव्हापासून हे विरोध भक्ती करणारी आहेत. फक्त हे आडनाव बदलून आलेली आहे. ते फक्त आडनाव बदलून आलेले आहेत, तेच आहे. त्यांना आवडत नाही. आणि मग त्यांनी विरोध भक्ती केली. त्याच्यातला पहिला अवतार आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. दुसरा अवतार आहे रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरा अवतार आहे वक्रदंत आणि शशुपाळ. याच मनुराजाच्या वंश परंपरेमध्ये आपल्याला पाहायचंय, प्रियव्रत राजाचं लग्न झालं बहिष्मती राणी बरोबर आणि तिला 10 मुलं झाली. तिचा वंश वाढायला लागला. दुसरा मुलगा त्याचं नाव आहे उत्तानपाद. आणि त्या उत्तानपाद राजाला 2 पत्नी आहेत. त्या 2 पत्न्याचं नाव आहे, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. एक होती आवडती आणि एक होती नावडती. कोणती आवडती असं सांगा बरं? वा, सुरुची. कारण का माणसाला रुची जास्त आवडते, नीती कोणाला आवडत नाही. नीती आवडत नाही. खरं बोल की सख्या माईला राग येते म्हणे. सत्याची बाजू कोणाला आवडत नाही, तसं नीती कोणाला आवडत नाही, रुची आवडते. आणि मग त्या रुचीचा मुलगा आहे त्याचं नाव आहे उत्तम. आणि सुनीतीचा मुलगा आहे त्याचं नाव आहे ध्रुवबाळ. एक दिवशी 5 वर्षाचा ध्रुवबाळ असा आपल्या पिताश्रीच्या मांडीवरती बसला होता. तेवढ्यामध्ये सुरुची आली. सुरुचीनं पाहिलं. सुरुची म्हणायला लागली, आज माझ्या सवतीचं पोरग आज राजाच्या मांडीवरती बसलंय, उद्या सिंहासनावर बसायला कमी करणार नाही. हात धरला आणि खाली ओढलं आणि सांगितलं, ए ध्रुवा, तुला बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, चालता हो इथून. 5 वर्षाचं पोरग रडत 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 आपल्या आईकडे गेलं. ऐका, त्या आईचं नाव आहे सुनीती. सुनीतीनं बाळाला जवळ घेतलं आणि सांगितलं, ध्रुवा काय झालं रडायला? त्यावेळी ध्रुवबाळाने सांगितलं, आई
मी वडिलांच्या मांडीवरती बसलो होतो ग आई, पण मोठी आई आली आणि तिनं मला मारलं. आई माझी काहीच चूक नव्हती तरी सुद्धा मला तिनं मारलं ग आई. ऐका, याला नीती म्हणतात. सुनीती आई म्हणायला लागली, ध्रुवा अरे बाळाला मारण्याचा अधिकार आईला असतो. मारलं तर काय होतं, मारलं तर काय होतं, मारू दे, मारण्याचा अधिकार आईला असतो. बघा सौतीनं मारलंय तरी सुद्धा ही अशी बोलती. नीती शिकवते आपल्या मुलाला, दुसरं काही शिकवत नाही. आणि तिथं जर आपली असती तर धुरपता आपली असती तर तिनं कस काय बोलली. एखाद्या लेकराला मारू नये, फक्त त्याला म्हणाव खाऊन माजलास की, एवढंच म्हणाव. आईला एवढा राग येतो, आई म्हणते लई बोलली का, तिनं खाऊ घालली का, माझ्या लेकराला असं कसं काय बोलली, आणि लई शानी झाली का, तिनंच लई आले का, ये बाहेरन तुझ्या. बस पुढचं पाठच आहे तुम्हाला सगळं. पण नीतीनं सांगितलं, ध्रुवा आई आहे, मारते, अधिकार आहे तिला. आणि दुसरं असं डोंगरीजी महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, ध्रुवा गतजन्मी तुझ्यामुळं आईच्या डोळ्यात अश्रू आले असतील, त्या कर्माची परतफेड म्हणून या जन्मात आईमुळं तुझ्या डोळ्यात अश्रू आले, हे ध्यान ठेव म्हणे. बघा, नजर चुकीने जर ध्रुव बाळाकडून जर एखादी चूक झाली असेल पहिल्या जन्मामध्ये, तर या जन्मात आपल्याला सुद्धा आईमुळं रडावं लागतंय. आणि आपण जर आपल्या आईला जर महाराज सतत डोळ्यात पाणी आणत असताल तर आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील आणि किती त्रास सहन करावा लागेल हे जास्तीने विचार केला पाहिजे. आईच्या डोळ्यात पाणी आलं, वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं, आणि तुम्ही कथा किती ऐका, किती कीर्तन करा, काहीही करा, पालत्या घागरीवर जसं पाणी ओतल्यासारखं आहे, तद्वत त्याच रीतीने आहे. आपले मायबाप जर घरचे खुश असतील, आईला आणि वडिलाला आवडणारं जर व्यक्तिमत्व, आईला वडिलाला आवडणारं जर आपलं वागणं बोलणं असेल, तर तुमचं तेच वागणं देवाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि देवाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरचा विठेवरचा देव युगे 28 झाले, आणखी सुद्धा महाराज कंटाळा आला नाही देवाला, आणखी तसाच उभा टाकलाय. काय बळ आहे त्या पुंडलिकाकडे देव उभा करण्याचं, काय बळ आहे, दुसरं काहीच बळ नाही. एकच बळ आहे, फक्त आई वडिलांची सेवा, दुसरं काहीच नाही त्यांचं. आई मला मारलं, जाऊ दे सोडून. आणि आई ध्रुव बाळाचं शांतवन करत असताना म्हणायला लागली, ध्रुवा ऐक राजा, रडू नको. अरे काय मरक्या बापाच्या मांडीवर बसतोस. ऐका ऐका, एखादा शब्द जीवनामध्ये अनमोल असा बदल करून जात असतो महाराज. आईचा शब्द काय आहे, ध्रुवा काय मरक्या बापाच्या मांडीवर बसतोस रे, बसायचं असेल तर जगाच्या मालकाच्या मांडीवर बस. लेकरांना सुद्धा डोळे पुसले आणि डोळे पुसत पुसत म्हणायला लागला, आई तू म्हणतेस ना जगाच्या मालकाच्या मांडीवर बस, त्या देवाच्याच मांडीवर बसतो. देव कुठे आहे मला सांग. आता आईला काय माहित, आई काहीतरी लेकराचा समजूत घालण्यासाठी म्हणत असते. आता नाविला झाला, आई म्हणे मला देवाकडे जायचंय, मला सांग देव कुठे राहतो. आईनं सांगितलं जा जंगलात राहतो. फक्त जंगलाच्या दिशेने बोट केलं. 5 वर्षाचा ध्रुव बाळ सगळं ग्रहाचा आईचा सगळ्यांचा त्याग केला, जंगलामध्ये निघाला. ना देव माहित आहे, ना देवाचं नाव माहित आहे, ना कोणता मंत्र उच्चारण करायचा आहे, का पारायण करायचं का तपा, काहीच माहित नाही. फक्त एकच डोक्यात आहे, निश्चय आहे की आता देव मिळाल्याशिवाय घराकडे यायचं नाही. निघालाय वाटेने, काहीच पत्ता माहिती नाही. उलट वाटेने जात असताना कोणाला तरी विचारायचं, अहो देवाचं गाव, देवाचं नाव तुम्हाला माहिती आहे का, कोणत्या गावात देव राहतो मला तेवढं सांगा. कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल, कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल, कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल, कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल. ठाऊक असेल तुम्हा
कोणा ठाऊक असेल तुम्हा कोणा कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल कोण्या गावी आहे सांगा विठ्ठल ठाऊक असेल तुम्हा कोणा ठाऊक असेल तुम्हा तुम्हाला देव कुठे आहे माहिती आहे का एवढं सांगा. वाटेमध्ये नारदजी भेटले. नारदजी म्हणायला लागले हे ध्रुवा अरे तुझं खेळायचं बागडायचं वय आहे जा घराकडे जंगलामध्ये वन्य प्राणी असतात खाऊन टाकतील जा घराकडं पुन्हा तरुण झाल्यास पुन्हा देवाच्या भेटीसाठी ये. दृढ निश्चय बघा ध्रुवबाळाचा. ध्रुवबाळ म्हणायला लागला स्वामी महाराज तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार आम्हाला देव कुठे आहे मला एवढं सांगा घराकडे जायचं मला सांगू नका. कौमारी आश्चर्य प्राज्ञो याच वयामध्ये देव आपलासा करून घेता येतो पुन्हा मिळत नाही आणि मी जाणार आहे कारण का आता मी निघालोय ना माझे ध्येय मिळेपर्यंत मी आता पाठीमागं फिरणार नाही. हाची नेम आता न फिरे मघारे हाची नेम आता न फिरे मघारे हाची नेम आता न फिरे बैसले शेजारी बैसले शेजारी गोविंदाचे आज नेम आता न फिरे मघारी आज नेम आता न फिरे मघारी आज नेम आता न फिरे मघारी. बैसले शेजारी गोविंदाच्या बैसले शेजारी गोविंदाच्या हाजी त्याच्यासाठी निघालं की पुन्हा नियमामध्ये बदल करायचा नाही. आणि आपण सुद्धा एकदा आता गाणगापूरची वारी धरली पुन्हा काहीही अडचण आल्या तरी पुन्हा हे गुरुचरित्र पारायणची सेवा आपण बंद करायची. निघालं की निघालं. आता काही काही इथून गेलं आपला आनंद आपण सांगितला की मैत्रिणी म्हणतात अगं पुढच्या वर्षी मला पण घेऊन चल म्हणतात का नाही. आणि पुढच्या वर्षी तिला चल म्हणलं की तिने म्हणते माय नाही बाई थोडी मला अडचण आहे.
आहे का नाही? बघा तुम्ही आता तुम्हाला अनुभव येत असेल. तुमच्या मैत्रिणीला म्हणलं ना चल का पंढरपूरला, तुम्ही अगं येते पण काय करा, मोठी पोरगी डिलिव्हरीला आली, एकदा तिचं बाळातपण झालं की मी मोकळीच. लेकरू चलायला लागतं, पुन्हा तिला म्हणा चल की पंढरपूरला, नाही हो छोटी आली आता. तिचं बाळातपण झालं, आता हिचंच बाळातपण करायची वेळ येते, ही बाजत पडते, हिला उठता येत नाही, बसता येत नाही, राहिलं पंढरपूर. मग असंच एकदा माणसाने कोणत्या तरी जीवनामध्ये साधना बस केली पाहिजे, निष्ठेने केली पाहिजे. एकदा निघालं की निघालं. काय काय माता बघी निघतात ते तुकोबरायचं का अभंग आहे का त्यामध्ये, आवा निघाली पंढरपुरा आणि एसी पासून येते माघारा म्हणे. मी म्हणलो नाही बरं आवा, आता मला तुम्ही शिव्या देतात. तुकोबाराचे शब्द आहेत, आवा निघाली पंढरपुरा एसी पासून येते घरा. एक बाई पंढरपूरला जातच नव्हती म्हणे, निघाली म्हणे पंढरपूरला, निघाली एसी पर्यंत जायची मामी आणि तिथून वापस यायची. आणि सुनबाईला म्हणायची, सुनबाई चालले बघ पंढरपूरला, ते तुपाचं गाडग आहे का नाही त्याला हात लावू नको म्हणे. पुन्हा गेली, पुन्हा आणखी आली, सुनबाई लेकरा बाळाला मारशील बरं, माझ्या नातावरले माझा जीव आहे तेवढं सांगाय. पुन्हा आली, पुन्हा एसी पाशी गेले म्हणे आणि पुन्हा वापस आली म्हणे. आणि पुन्हा सुनबाईला म्हणते म्हणे, सुनबाई गौऱ्याचा ते काय म्हणतात त्याला हुडवा, ते मी माझ्या हातीचा ते हुडवा आहे, मी आल्याशिवाय ते हुडवा फोडायचा नाही. ती म्हणली म्हण, सासूबाई तुमच्याच हातानं फोडू. पण आणि पुन्हा म्हटली म्हणे, आबा आता घरी येते म्हणे, म्हणली म्हणे हे लेकरं बाळ संसार हेच माझं पंढरपूर आहे म्हणे, मी कुठं जाणार नाही म्हणे. असा नाही जमत, निश्चय असावा. आणि ध्रुवबाळ पुन्हा पुढं निघाले. नारदाने सांगितलं, ध्रुवा इथून पुढं मधुवन आहे, त्या मधुवनात तू जाऊन तपानुष्ठान कर आणि तुला 12 अक्षरी मंत्र देतो. आणि मग नारदाने उपदेश केला आणि मग त्याला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मग ध्रुवबाळ मधुवनात गेला. काही काळ जेवण करायचा, फलार घ्यायचा, पुन्हा फलारही बंद केला. पुन्हा नुसतं जलप्राशन करायला लागला, पुन्हा पाणी बंद केलं आणि फक्त पुन्हा वारं प्यायला लागला आणि त्याच्यावरच महाराज राहायला लागला. जगाच्या मालकाच्या भेटीसाठी गेलेला ध्रुवबाळ आता जगाच्या मालकाला याच्या भेटीची तळमळ लागलेली आहे. आणि जगाचा मालक प्रसन्न झाला आणि ध्रुवबाळाला भेट दिली. आणि ध्रुवबाळाला विचारलं, ध्रुवा तुला काय मागायचे ते माग. ध्रुवबाळाने सांगितलं, देवा मला काही नको, अशी जागा द्या की तिथून मला कोणी उठवलं नाही पाहिजे. देवाने सांगितलं, ध्रुवा तुला मी अशी जागा देतो, अशी जागा देतो की बस तुला तिथून कोणीच उठवणार नाही. आणि जग जर इकडे तिकडे झालं तरी सुद्धा तुझं अस्तित्व हे कायम राहणार आहे. आणि जगाच्या मालकानं ध्रुवबाळाला आढळ पद देऊन टाकलं. शिधाचा सागर उपमन उपमन, शिधाचा सागर उपमन,
आढळपदी बाळ बैसविला ध्रुव क्षीराचा सागर उपमन्या जगाच्या मार्गाने आढळपद देऊन टाकलं बघा. जे होका यंत्र चालतं, जे मॅप चालतं, जे सर्व जे चालतं ना, दिशा कशावरून ठरवल्या जातात तर ते ध्रुव ताऱ्यावरून ते सर्व ठरवल्या जातात. सर्व इकडे इकडे काय होतं पण ध्रुव तारा जागचा कधी हालत नाही. म्हणून आपण सुद्धा जीवनामध्ये साधना अशी करावी आणि अशा ठिकाणी बसावं की तिथून आपल्याला पुन्हा कोणी सुद्धा म्हटलं नाही पाहिजे. अशी माणसांना जागा प्राप्त केली पाहिजे. आपल्याकडे म्हणतात ना, ऐसी बात बोल कि कोई ना बोले झूठ आणि आईशे जगह बैठ कि कोई ना बोले उठ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान जय. म्हणून अशा ठिकाणी माणसानं बसलं पाहिजे. अशा ठिकाणी माणसानं बसलं पाहिजे तिथून महाराजही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसला पाहिजे. असं नाही, अशा ठिकाणी माणसानं बसलं पाहिजे की तिथून पुन्हा कोणी उठ नाही म्हटलं पाहिजे. असं अस्तित्व माणसानं निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून संसारामध्ये तुम्ही कितीही काही करा, तुम्हाला तिथं तुमचं स्थान, तुमचं असं आढळपद संसारामध्ये तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला आढळपद तुम्हाला जर तुमची पदसिद्ध जर जागा कमवायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला संसार सोडून परमार्थाकडेच यावं लागेल. आणि एकदा परमार्थाची साधना केली की तुमचं ध्येय तुम्हाला मिळाशिवाय राहणार नाही. अर्थात देव प्राप्त झाला म्हणजे तुमचं आढळपद प्राप्त झालं हे निश्चित आहे. देवाकडे आलं की तुम्हाला बस. म्हणून बघा, परमार्थामध्ये जागा असते, परमार्थामध्ये मान सन्मान असतो, संसारामध्ये मान सन्मान ते कुकाच्या बोटाचा काही मान नाही, त्याला काही मान नाही, तिकडचा काही मान नाही. आणि संसाराची अशी स्थिती आहे ज्यावेळेस माणसाला संसार जास्त चांगला कळतंय नेमकं त्याला संसार कळतो आणि तेव्हा त्याचा मान निघून जातो. संसारामध्ये मान आहे तरुण अवस्थेमध्ये, म्हातारपणाकडे गेलं की कोणी मानत नाही. पण परमार्थामध्ये तसं नाही. जसं जसं वय जास्त होईल तसा तसा मान त्याचा वाढत असतो महाराज. परमार्थ हा उलटा आहे, आपलं संसारा उलटा आहे. परमार्थामध्ये जसं जसं काका वय वाढत जाईल तसं तसं बस अधिकार वाढतो. आमच्या परिसरामध्ये गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर, तुम्ही नाव ऐकलं असेल. महाराजांची शेवटच्या काळामध्ये अवस्था अशी झाली होती मामी, महाराजांना चलता येत नव्हतं. एखाद्या लेकराला उचलल्यासारखं माणसं उचलायचे आणि गादीवर नेऊन ठेवायचे. महाराज 15 मिनिटं बोलायचे. 15 मिनिटाचं कीर्तन ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येनं माणसं रात्री 3-3 वाजता जागी राहायचे. ज्या रस्त्यानं मारुती महाराजांची गाडी जात होती, शेतकरी जर शेतात काम करत असतील, एखाद्या माता भगिनी कापूस असताना जर गाडी बघितली, ती म्हणत होती, अगं सुलोचना, महाराजांची गाडी चालली, आपल्या दर्शन होत नाही. महाराज त्या कमांडरमध्ये बसायचे, दार नसायचं त्या गाडीला, उघडं दार असायचं आणि महाराज असे टेक्याला बसायचे. शेतातल्या काम करत असताना माता भगिनी तिथून दोन्ही हात धरून गाडीच्या पाया पडायचे. हे अधिकार मारुती महाराजांचा आहे. जसं जसं महाराज वय वाढत जाईल तसं तसं परमार्थामध्ये किंमत वाढत राहते. संसारात जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं अपमान होत असतो. त्याला कोणी मान देत नाही, तिकडे कोणी मान देत नाही. का? कारण का संसारामध्ये एक स्थिर जागा तुम्हाला कधीच मिळत नाही. ते स्थिर जागा मिळण्याचं साधन म्हणजे परमार्थ आहे. म्हणून इकडे येत चला, इकडं आलं पाहिजे. आणि हजारो वर्ष ध्रुव बाळाने राज्यकारभार केला. आता मनु आणि शतरूपा राणीच्या 3 मुली आहेत. ती म्हणजे पहिली आकुती आहे, दुसरी देवहूती आहे आणि तिसरीकडे आपल्याला जायची काही गरज नाही आज, कारण का दत्तप्रभूचा जन्म आपल्याला करायचा आहे. पहिली मुलगी आहे, तिचं नाव आहे आकुती आणि आकुतीचं लग्न झालं रुची प्रजापती बरोबर. आणि दुसरं लग्न आहे देवहूती मातेचं. देवहूती मातेचं कर्दम ऋषी बरोबर महाराज लग्न झालं. नामधारकाने प्रश्न केला, त्या
देहुती मातेच्या पोटी महाराज कन्यारत्न 9 जन्माला आले, त्याच्यातलीच एक अनुसया माता आहे. ही गोड अशी कथा आपल्याला ऐकायची. तत्पूर्वी असं गोड असं 2 मिनिटाचं सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं आहे. देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता अवधूता देवा दत्ता दत्ता अवधूता
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की, आत्रेय स्वयं माता की. 15 मिनिटांमध्ये आपल्याला दत्त जन्म पाहायचा आहे. पुन्हा आणखी कार्यक्रम आहेत आपले. देवहूती आणि कर्दम महाराज आणि कर्दम महाराजांच्या विवाह सोहळ्याची कल्पना सगळ्याला माहिती आहे. कर्दम महाराज म्हणजे संन्यासी आहेत. मग संन्यासी असताना लग्न का केलं? का देवाचा संकेत त्यांना होता की तुम्ही लग्न करा, तुमच्या पोटी मला अवतार धारण करायचंय. आणि म्हणून मनू आणि शतरूपा राणीची 2 नंबरची कन्या, तिचं नाव आहे देवहूती माता. देवहूती मातेला घेऊन मनू आणि शतरूपा राणी कर्दम महाराजांच्या आश्रमात आले. आणि कर्दम महाराजांचा आश्रम बघितलं. एवढं सुंदर आश्रम आहे, निर्वैर आश्रम आहे. जिथं कोणाचंही कोणाबरोबर वैर नाही, त्याला म्हणतात निर्वैर. मुंगूस आणि साप एका बिळामध्ये राहत होते. उंदीर आणि मांजर एका बिळामध्ये राहत होते, एका टोपल्यात पाणी पित होते. हरण आणि वाघ एकाच मारा तिथं गुहेमध्ये राहत होते. एवढं निर्वैर आश्रम आहे. हे आश्रम बघितलं पोरीच्या माईनं. तिचं नाव काय? हा, कोण? हा, शतरूपा राणी. शतरूपा राणी म्हणली, बाई होणारा जावाई चांगला आहे, मोठा आश्रम दिसायलाय, चांगला जावाई आहे. कारण का ज्याला पोरगी द्यायची की नाही, त्या पोराकडे 5 जण 5 नजरेने बघत असतात. बरं, शास्त्र सांगतं. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधव कुल मिश्चंती, मिष्टान्य इतरे जनः. कन्यावर येते रूपम. ज्या पोराबरोबर लग्न करायचंय त्या पोराकडे पैसा किती आहे, लोक त्याला किती मानतात, त्याचं स्टेटस काय, तो कोण आहे, याचं तिला देणं घेणं नसतं. ज्याच्याबरोबर संसार थाटायचा तो दिसायला कसा आहे एवढं तिच्या मनामध्ये असतं. कन्यावर येते रूपम. तिला फक्त आपलं सौभाग्य, आपलं मंगळसूत्र ज्याच्या नावाचं धारण करायचं, तो दिसायला सुंदर असावा एवढं तिच्या डोक्यात असते. ती बाकीचं बघत नसते पोरगी. माता वित्तम, पोरीची माय, आपला जावई कसा आहे, दिसायला कसा आहे, खुजा आहे का, काळा आहे का, डांबर आहे का, गोरा आहे का, अजिबात काय नाही. पॅकेज कमवतो किती एवढं बघत असते. कोण?
पोरीची माय. कन्या वरेते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. पोरीचा बाप बघत असतो, होणारा जावाई कसा आहे, शास्त्र पारंगत आहे का, ज्ञानी आहे का, शिक्षण झालेलं आहे का. बस लोक त्याला किती मानतात, सन्मान देतात किती, हे पोरीचा बाप बघत असतो. पोरीचे भाऊ बांधव कुलमिश्चंती, हे कोण्या कुळाचं आहे, याचे मित्रमंडळ काय, हे वागतं कसं, कोणतं व्यसन आहे याला, हे पोरीचे भाऊ बघत असतात. आणि लग्नाला गेलेले त्याला देणं घेणं नसते. मंडप कोणाचा आहे, साऊंड सिस्टीम कोणाचा आहे, साऊंड कोणाचा आहे, माईक कोणाचा आहे, नवरा कसा आहे, खुजा आहे का, नवरी कशी आहे, देणं घेणं काहीच नाही. शुभमंगल आता सावध. अरे बाबूराव अशाच पंक्ती बसतात बस इथंच. बस त्यांना फक्त काय जेवायला केलं एवढंच माहित असतं, बाकी काही नसतं. देवती माता म्हणते आश्रम छान आहे, मला आवडला. कर्दम महाराजांनी बघितलं, सासू आली, सासरा आलाय, बायको सुद्धा आली. पण कर्दम महाराज म्हणले मी लग्न करणार आहे, पण माझी एक आट आहे, माझ्या परीक्षेमध्ये जर पोरगी पास झाली तर मी लग्न करणार. त्यांनी 3 आसनं टाकले आणि एका आसनावर देवती माता बसली, दुसऱ्या आसनावरती कर्दम महाराज बसले. आता तिसरं आसन रिकाम आहे, ऐका, तिसरं आसन रिकाम आहे. तिसऱ्या आसनावर जर पोरगी बसली की नापास. पण ती पोरगी अशी साधी नव्हती, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे बघत नव्हती. शास्त्र पारंगत होती, सुलक्षणी होती महाराज. तिला माहित आहे होणारा मालक आहे. शास्त्र असं सांगतं, मालकाने टाकलेल्या आसनावरती पत्नीने बसू नये. जे कोणी आतरण टाकायला लावतात तो भाग निराळा. त्याला मला काहीच म्हणायचं नाही, पण शास्त्राचं सांगतं मालकाने टाकलेल्या आसनावर आपण बसायचं नाही. आता काय करावं. आणि दुसरं असं शास्त्र सांगतं, जर कोणी तुम्हाला बसायला आसन टाकलं आणि त्याच्यावर जर तुम्ही नाही बसलात, त्या आसनाचा अपमान केल्याचा दोषही तुम्हाला लागतो. आता किती अवघड आहे. पण महाराज सुलक्षणी आमची देवती माता आहे. देवती माता म्हणते मालकाला टाकले आसनावरही बसायचं नाही आणि आसनाचा अपमानही होऊ द्यायचा नाही. राजू काका तिनं हात ठेवला डावा आसनावरती, आसनाचा स्वीकार केला आणि खाली बसली. देवती माते महाराज हे वर्तन बघितलं, कर्दम महाराज म्हणले यस मला पोरगी पास आहे. पहिलं अशी परीक्षा घेऊन पोरगी पास करत होते, आता काय नाही, दिसायला फक्त देखणी असावी. एक सांगतो तुम्हाला, माणूस दिसायला साधा बोळा असावा पण त्याचे विचार ब्रँडेड असावे. माणसाचा राहणीमान साधा असावं पण विचार उंच असावे. चांगले कपडे घातला चांगला दिसायला लागला म्हणजे असं नाही, वर्तन चांगलं असावं. याचं काय, हे 20 वर्ष चांगलं दिसतं, पुन्हा खोबऱ्याची वाटी झाली आयशे मुख आणि गळत असे नाक श्लेष्मपुरी. याच्यात काहीच नाही, हे उग दिसायला एवढंच आहे, सुंदर वाटतं. बघा बरं 3 दिवस इथं हात लावू नका बरं. 3 दिवस नाही, 1 दिवस फक्त सकाळी उठल्या उठल्या इथं हात लावू नका. लोक म्हणतात अरे चिपट काढ दे, लई चांगलं. एक कान महाराज हे चमडा आहे म्हणून बरं आहे. माणसं दिसायला कशी आहेत हे बघत जाऊ नका, ते वागायला कसे आहेत बघत चला. आणि सध्या पारख चुकते म्हणून महाराज संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. देखणं पोरग देखणं मुलगी बघून एकमेकाला पास करतात, एकमेकाचे विचार अजिबात पाहत नाहीत. आणि येणाऱ्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये पुन्हा घटस्फोट. मग दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. चांगले विचार असावे, सुलक्षणी मुलगी असावी. पहिलं आता इथं काही जुन्या माता भगिनी असतात तर त्यांना विचारा, ते मुलगा बघायला आला ना तर त्या लाल कुंकवाच्या थाळीमध्ये पाय ठेवायचे म्हणे आणि असा खाली पाय ठेवायचा, बरोबर आहे का नाही. पायाला जर असा ठसा उमटला तर काय म्हणायचे, भरल्या पायाची लक्ष्मी असं म्हणायचे. आणि तळ हातासारखा जर पाय उमटला तर पालत्या पायाची म्हणायचे लोक, आहे का नाही, पालत्या पायाची म्हणायची. पण ते आता मामी गेला, आता दिसायला बरं झालं बस. आता तर एवढे गेले महाराज, फक्त पोरगी असावं म्हणायचं. आता सध्या काही पोर आमचे, मी सतत सांगत असतो बाबा, आमचे काही पोरगी बघायला जातात. आमच्या गावातल्या एका पोरानं 9 पोरी नापास केल्यात या काळात. शब्द नीट आहे का बरं. या काळात 9 पोरी नापास करणं म्हणजे साधी गोष्ट वाटते तुम्हाला. काय पोरगी बघायला जातात आणि पोरीला काय झालं रे पास केलं नाहीस, हा उंची लई होती.
एकीला म्हणते उंची जास्त आहे, कोणीला म्हणते डबरीचा आहे, कोणी म्हणते सडपात्राचा आहे, कोणी म्हणते सावळीचा आहे, कोणी म्हणते नकटीचा आहे. मी म्हणत असतो पोरो, फॉर्च्युनर इनोवाच्या नादामध्ये टमटम निघून जाईल. लय अवघड झाली आता सध्या. खरं तर मला सांगितलं मला लग्न करायचंय, पण माझी एक अट आहे देहूती, मला एक मुलगा झाला की मी संन्यास घेणार. ऐका ऐका काय सांगितलं, एक मुलगा झाला की संन्यास घेणार. देहूती माता म्हटली मुलगा झाला की संन्यास घेणार ना, काय हरकत नाही, मी लग्न करायला तयार आहे. लग्न झालं महाराज, अनेक वर्ष निघून गेले. कर्द महाराज तपानुष्ठान करायचे आणि देहूती माता फक्त आणि फक्त महाराज पतिव्रता धर्म बस आचरण करायची. मालकाची नित्य सेवा करायची. मालकाच्या अंगाला महाराज वास येऊ नये. जपतप अनुष्ठान करत असताना ओलं सुळकं घ्यायचं, अंग पुसून घ्यायचं, स्वच्छ फुलं आणून ठेवायचे, दिवा लावून ठेवायचा, पण एकही शब्द बोलायचा नाही. हजारो वर्ष गेले आणि समाधी उत्थान झाली आणि कर्दम महाराज म्हणायला लागले देहूती काय माझी तू नित्य सेवा केलीस, मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग. देहूती मातेनं सांगितलं काही मला नकोय, काही नकोय. कर्दम महाराजाला कळालं एका स्त्रीला दुसरं काय लागतं महाराज, फक्त तिला वाटतं की माझ्या पोटी एखादा संतान जन्माला आलं पाहिजे.